हे पेढे सखाराम गटण्याने माझ्या हातात एक पुडी ठेवली. कसले रे? प्राज्ञ परीक्षेत पास झालो. छान छान. प्राज्ञ परीक्षेची पातळी झटकन माझ्या लक्षात आली. किती % मार्क मिळाले? अजून गुणांची टक्केवारी कळली नाही, कळल्यावर सांगेन, पण निदान 65% तरी मिळावेत. सखाराम गटणे प्राज्ञ मराठी बोलतो. माझ्या एका व्याख्यानानंतर माझी आणि याची ओळख झाली. हा त्यावेळेला मॅट्रिकच्या वर्गात होता. अर्ध्या विजारीत पांढरा शर्ट असा खोचलेला, नाकासमोर गांधी टोपी घातलेला, लहानसे भावशून्य डोळे, काळा रंग, वेडेवाकडे दात, अशा थाटात हा मुलगा त्या हॉलच्या दारात उभा होता. मी हारतुरे घेऊन वगैरे बाहेर पडलो आणि त्याच्यावर नजर गेली. त्याने अत्यंत आदराने मला नमस्कार केला. असं स्वाक्षरी आपली वही पुढे करीत तो म्हणाला, मी स्वाक्षरी बिक्षरी देत नाही. मी उगीच टाफरलो. जशी आपली इच्छा. त्यांनी दोन्ही हात जोडून मला असा नमस्कार केला की अगदी देवाला नमस्कार करावा तसा. वास्तविक स्वाक्षरी मी नेहमीच नाकारतो असंही नाही आहे, पण कधी कधी छोट्या छोट्या पोरांच्या पुढे उगीच शिष्टपणा करायची हुक्की येते. स्वाक्षरी देण्यात अर्थ नाही हे खरं, पण न देण्यातही काही खास अर्थ आहे असंही नाही आहे त्याच्यात. सखाराम गटणे एका कोपऱ्यात असा उभा होता. तेवढ्यात संस्थेचे चिटणीस एक मोठं रजिस्टर घेऊन माझ्या पुढे आले. खिडकी बाहेर आपली वही घेऊन उभा असलेला सखाराम गटणे मला उगीच अस्वस्थ करत होता. काही वेळाने त्या मुलाचं तिथे ते तसं उभं राहणं मला अगदी असह्य झालं आणि मी त्या चिटणीसांना सांगितलं त्याला बोलावून घ्या. कुणाला? सख्याला? चिटणीस आश्चर्याने म्हणाले, मला त्याचं नाव ठाऊक नाही आहे, पण तो तिथे उभा आहे ना तो सख्या असतो. अरे गटण्या! एखाद्या अपराध्यासारखा तो माझ्या पुढे येऊन उभा राहिला. काय नाव तुझं बाळ? मी आवाजात जमेल तितका मऊपणा आणत त्याला विचारलं. सखाराम अप्पाजी गटणे. अक्षर झकास बरं का याचं. आमच्या व्याख्यानमालेच्या जाहिरातीचं बोर्ड हाच लिहितो. याच्या वडिलांचं साईनबोर्ड पेंटरचं दुकान आहे आप्पावळण चौकात. असं असं. अरे मग तुझं अक्षर जर इतकं झकास आहे तर मग स्वाक्षऱ्या दुसऱ्यांच्या कशाला गोळा करतोस? आता याच्यामध्ये काही मोठ्याने हसण्यासारखं वगैरे काही नव्हतं, पण मॅनेजिंग कमिटीचे सगळे सभासद जोरदार हसले. बरं बघू कोणाकोणाच्या सह्या गोळा केल्यास बघू. मी फक्त साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्या घेतो. स्वाक्षऱ्यांचं पुस्तक माझ्या हातात देत सखाराम गटणे म्हणाला. मी त्याचं ते स्वाक्षऱ्यांचं पुस्तक चाळायला लागलो. प्रत्येक साहित्यिकाच्या लिखाणातून एक एक वाक्य निवडून काढून गटण्याने त्या त्या साहित्यिकाची सही घेतली होती. मी माझं शेवटलं पान उघडलं. तिथल्या वाक्याखाली सही नव्हती. हे वाक्य कोणाचं आहे? आपल्याच एका नाटकातलं आहे. सखाराम गटणे अत्यंत आदरपूर्वक वगैरे म्हणाला. संदर्भ सोडून काढलेलं माझं ते वाक्य वाचताना मलाच दया यायला लागली. अरे पण हे वाक्य तू का निवडलंस? हे वाक्य मला आपलं जीवनविषयक सूत्र वाटतं. बापरे, मी मनात म्हणालो, त्या 4-4.5 फुटी उंचीच्या दीनदुबळ्या देहातून जीवनविषयक सूत्र वगैरे शब्दांची मला अपेक्षाच नव्हती. मी सखारामच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. कार्यकारी मंडळातल्या एका म्हाताऱ्याच्या सभासदावर गटण्याच्या त्या जीवनविषयक सूत्र या शब्दामुळे काहीतरी परिणाम झाला असावा. त्यांनी गटण्याला बसायला खुर्ची वगैरे दिली. बस बस. जीवनविषयक सूत्र? अरे कशावरून? तू माझी काही पुस्तकं वाचली आहेस का? आपली छापून आलेली ओळ ओळ मी वाचली आहे. आपण आणि साने गुरुजी हे माझे आदर्श लेखक आहात. बापरे. तेवढ्यात अरे गटण्या, गेल्या खेपेला ते कोण आले होते त्यांना तू ते आणि साने गुरुजी असं सांगितलं होतंस की? सेक्रेटरी हा मनुष्य विशेषाला पोच असता कामा नये असा अलिखित नियम आहे. सेक्रेटरीच्या बोलण्याने सखाराम हिरमुसला. मी विषय बदलायच्या दृष्टीने म्हणालो, काय शिकतोस? यंदा SSCला बसणार आहे. असं असं. आपण स्वाक्षरी दिलीत तर मी आजन्म उपकृत होईन. सखाराम गटणेच्या तोंडून हे वाक्य ऐकताना त्याच्या तोंडात दातांच्या ऐवजी छापखान्यातले खिळे बसवलेत असं मला वाटायला लागलं. या घटनेला आता खूप वर्ष झाली. सखाराम गटणे त्यानंतर माझ्या घरी यायला लागला. प्रथम आला तो दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटायला. त्यांनी अत्यंत आदराने पायाला वगैरे हात लावून मला नमस्कार केला आणि मला दसऱ्याचं सोनं दिलं.
आपण मला कदाचित ओळखलं नसेल. वा वा, ओळखलं की. मागे एकदा व्याख्यानाला आला होता तुम्ही. हे म्हणजे सूर्याने काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे. घटनांनी सरावाप्रमाणे एक लेखी वाक्य टाकलं माझ्यावरती. आता या मुलाला काय करावं मला कळेना. बरं, मुद्दाम सोनं द्यायला घरी आलेला, त्याला कपभर चहा तरी द्यायला हवा होता. घटण्याच्या चेहऱ्यावरच्या भक्तिभावाने मी म्हणजे नुसता हैराण होऊन गेलेलो होतो. मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते. बरं, आपण पुन्हा केव्हा तरी भेटूया. हां, चालेल ना? केव्हा येऊ? आपल्या प्रतिभा साधनेच्या वेळा सोडून कोणत्याही वेळा सांगा. कर्म प्रतिभा साधना. मला त्याला ओरडून सांगा असं वाटलं की मुला, अरे जरा माणसासारखं बोल की. अरे काय तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानी लावलं? प्रतिभा साधनेची कसली डोंबलाची वेळ बिलाळे. पण यातलं मी काही म्हटलं नाही. घटण्याच्या डोळ्यामध्ये 56 सशांची व्याकुळता एकत्र साठलेली होती. बोलताना त्याचे डोळे असे काही व्हायचे, त्याच्या कपाळावरच्या आणि गळ्याच्या शिरा अशा काही विचित्रपणाने ताणल्या जायच्या की असल्या आविर्भावामध्ये ह्या मुलाने एखाद्याला शिव्या दिल्या तरी त्या घेणाऱ्याला त्या देणाऱ्याचीच दया आली असती. आणि इथे तर काय विचारता, जिभेवरती त्याच्या साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा क्लासच उघडला होता. हे पहा, पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या. निश्चित वार सांगू शकाल का आपण? नाही सांगितलं तरी चालेल, मी रोज येत जाईन. प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे. काय आहे? प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनी म्हटलंय. कोण कुडचेडकर? सत कुडचेडकर, केतकी पिवळी पडलीचे लेखक, ख्यातनाम असं. हां, कुडचेडकर नावाचं कोणी साहित्यिक मराठीत आहे ह्याचा मला पत्ताही नव्हता. आणि त्या घटनेला तर त्याच्या केतकी पिवळी पडली. आता हे नाटक होतं, कादंबरी होती की आणखी काय होतं कोण जाणे. त्या पुस्तकातली वाक्यही पाठ होती. ह्या घटनेची केस म्हणजे अगदीच हाताबाहेर गेलेली होती. त्यानंतर एका संध्याकाळी सकाराम घटने घरी आला. आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला मी? अहो, साधना कसली, आराम पडलो होतो. चिंतन वगैरे चाललं होतं का? अहो, चिंतन बिंतन काही नाही. बोला. हां, काय चहा घेणार? नको, मी चहा घेत नाही. उत्तेजक पेयापासून मी पहिल्यापासून अलिप्त आहे. उत्तेजक पेय. या मुलाच्या मेंदूमध्ये पाण्याचे फवारे सोडून त्यातून ही सगळी साहित्यिक शब्दांची जळमटं धुवून काढता येतील तर किती मजा होईल अशा विचारात मी पडलो. अहो, चहा हे उत्तेजक पेय आहे म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला? उन्नती मासिकाच्या विजयादशमी अंकात चौखुरे गुरुजींचा लेख आहे, जीवनोन्नतीचे 6 सोपान. माझं ऐकाल का घटने? असले हे लेख नका वाचत जाऊ. नको. मी आपलं याच बाबतीत मार्गदर्शन घ्यावं म्हणून आलो होतो. अहो, कसलं मार्गदर्शन? मला माझा व्यासंग वाढवायचा आहे. योग्य व्यासंगाशिवाय व्यक्तिमत्वाला पैलू पडत नाहीत. कुठल्या गाढवानी सांगितलं तुम्हाला हे? घटने एकदम दचकला. त्याच्या असंख्य गुरुजींच्यापैकी कुठल्या तरी गुरुजीच्या पंचाला मी नकळत हात घातला होता. हे बघा, प्याच थोडा चहा. यापूर्वी कधी प्यायला होता का? हो, पूर्वी पीत होतो. एखाद्या महान पातकाची कबुली द्यावी त्याचं. पूर्वी पीत होतो. माझ्या आदेशानुसार तो चहा प्याला. त्याच्या अनेक गुरुजींच्यापैकी मीही एक होतो. चहा पिताना त्याच्या चेहऱ्याकडे पाहवत नव्हतं. सर्कशीतल्या वाघाच्या ताटात शेळीला जेवायला लावतात त्यावेळेला शेळीचा चेहरा कदाचित तसा होत असेल. बाकी घटण्यामध्ये आणि शेळीमध्ये काहीतरी एक साम्य होता. शेळी झाडांची पानं खाते, हा पुस्तकाची पानं खात होता. त्याला मी जी काही आठवतील ती पुस्तकं लिहून त्यांची एक यादी दिली. ती यादी वाचताना त्याच्या चेहऱ्यावरती विलक्षण कृतज्ञतेचा भाव दाटलेला होता. तो अगदी असं कोणतं वाटत. काहीतरी 20 पुस्तकांची नावं असावीत. ही मी वाचली आहेत सगळी. मी खुर्चीवरून कोलमडाच्या बेताला आलो होतो. हो, पण पुन्हा एकदा वाचून काढीन. छेचाव, पुन्हा कशाला वाचता? वास्तविक मला त्याला सांगायचं होतं की मित्रा, 5 वर्ष आणखी रोजचं वर्तमानपत्र देखील वाचू नकोस रे बाबा. शेवटी मी माझं कपाट उघडलं. त्यातली पुस्तकं पाहिल्यानंतर खेळण्याच्या दुकानात गेल्यावर पोरांचे चेहरे होतात तसा त्याचा चेहरा झाला. तो असं कोणती बघायला आला. यातली वाटेल ती पुस्तकं घेऊन जा, वत्सा तुझं प्रत कल्याण असो अशा चालीवरती मी त्याला सांगितलं. असा व्यासंग करायची माझी इच्छा आहे.
घटण्याच्या उद्गारांनी मला तर भयंकर शरमल्यासारखं झालं. त्या पुस्तकातल्या निम्म्याहून अधिक पुस्तकांची मी पानंही फाडलेली नव्हती. आपल्या थैलीमध्ये पुस्तकं भरून घेऊन घटने गेला आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. 8-10 दिवसानंतर एके दिवशी संध्याकाळी त्याचं ते आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला मी हे वाक्य पुन्हा येऊन मला टोचलं. त्याच्या हातामध्ये पुस्तकांनी भरलेली पिशवी होती. ह्या घटनेने 8-10 दिवसामध्ये 1700-1800 पानं खाल्ली होती. हा म्हणजे अल्लाउद्दीनच्या दिव्यातल्या राक्षसाचाच प्रकार झाला. दिलं पुस्तक की खा, दिलं पुस्तक की खा. छे, हे काम म्हणजे भयंकरच कठीण होतं. कशी काय वाटली पुस्तकं त्याला काहीतरी विचारणं प्राप्त होतं. घटने मात्र एक अक्षरही न बोलता स्वस्थ उभा होता. मला वाटलं त्याने माझा प्रश्न ऐकला नसावा म्हणून मी पुन्हा त्याला विचारलं. घटनेच्या डोळ्यामध्ये पाणी तरारलं होतं. काय झालं घटने? अरे रडू नकोस, मला क्षमा करा. पुस्तकं वाचायला वेळ नाही का झाला? नाही, रात्रीचा दिवस करून आपल्या अनुज्ञेप्रमाणे मी पुस्तकं वाचून काढली. हे पहा, एक वही माझ्या हातात देत तो म्हणाला. त्या अवस्थेत देखील त्याचा तो अनुज्ञा हा शब्द ऐकून मला जरा मजाच वाटली. त्याने अत्यंत सुवाच्य अक्षरात लिहिलेली वही मी उघडली. त्यात मी आपण दिलेल्या प्रत्येक पुस्तकाचं समालोचन लिहिलेलं आहे. घटनांनी प्रत्येक पानावर समालोचन लिहिलेलं होतं. त्याच्यामध्ये होतं, पुस्तकाच्या वाचनाला लागलेला समय रात्री 8:30 ते 1:35 समालोचन. पृष्ठसंख्या 232 पाने. अशा थाटामध्ये सुरुवातीचे कॉलम भरले होते. पुढे लेखकाचे संपूर्ण नाव, प्रकाशकाचे नाव, पत्ता, किंमत असली माहिती होती आणि मग खाली समालोचन होतं. समालोचनात तर काय विचारू नका. कथावस्तू आकर्षक आहे, पात्र निर्मिती विलोभनीय आहे, कथा मुंबई, नागपूर व लखनौ या 3 स्थळात घडते असा प्रत्येक पुस्तकाचा सुंदर अक्षरात पंचनामा मांडून ठेवलेला होता तिथे. घटण्याचा हा व्यासंग पाहून मी आधी थक्कच झालो. शब्द तर काय विचारू नका, डबक्यावरती शेवाळ साठवानं तसे साठलेले होते. नेत्रदीपक काय, आल्हादकारक काय, मनाची प्रगाढ खोली काय, चे. शेवटी काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हटलं, वा 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 वा, खूप बारकाईने अभ्यास चालवलायस हं. माझ्या जीवनातल्या वाङ्मयीन कालखंडातलं हे शेवटले प्रकरण आहे. शेवटलं म्हणजे आता मुलगा जीव देणार की काय अशी मला भीती वाटायला लागली. शेवटलं प्रकरण. घटने माझ्या समोर बसून काहीतरी सांगण्याचा प्रयास करत होता पण त्याला पुन्हा एकदा रडूच फुटत होतं. एकूण मोठा चमत्कारिक प्रसंग होता. शेवटी घटनाने आपलं रडू आवरत आवरत बोलायला सुरुवात केली. मला क्षमा करा, मी आपल्याला यापुढे कसलाच त्रास देणार नाही. म्हणजे मी आमच्या मित्रमंडळीमध्ये या घटनेची कधीतरी चेष्टा केली होती, ही त्याच्या कानावर गेली की काय असं मला वाटायला लागलं. तुम्ही फार केलंत माझ्यासाठी. वटवृक्षाच्या शीतल छायेत अनेक पांथस्थ येतात, त्याची वटवृक्षाला काय कल्पना. घटण्याच्या ह्या वाक्याने घटना नॉर्मलवर आला एवढं मी ओळखलं. मला वटवृक्षाची वगैरे उपमा दिलेली पाहून उगीच माझ्या नाकाखाली एक पारंबी लोंबायला लागलेली आहे का असं मला वाटायला लागलं. मला हसू आलेलं पाहिल्याबरोबर लगेच घटने म्हणाला, आपण माझ्या ह्या मुग्ध वाक्याला हसणं हे साहजिक आहे, पण आपल्या मायेच्या शीतल छायेत बसणं आता माझ्या नशिबात नाही. जीवनात, अरे पण मला जीवन वगैरे शब्दांची भयंकर धास्ती येतो. जगण्याला जीवन म्हणावं अशी माणसं 1000 वर्षातून एखाद वेळेला जन्माला येतात. ह्या घटनांनी स्वतःच्या जगण्याला जीवन म्हणणं म्हणजे शशानी स्वतःच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यापैकी होतं. त्याचं ते जीवनापासून सुरू होणारं वाक्य मध्येच तोडून मी म्हटलं, अरे अरे पण घटनेचे झालं काय. माझ्या जीवनात आता एक नवं पर्व सुरू होत आहे. मुलगा अगदी हाताबाहेर गेला होता. साईनबोर्ड पेंटरचा हा मुलगा स्वतःला महाभारताचा नायक असल्यासारखा पर्व बिर्व म्हणायला लागलेला होता. पर्व? कसलं पर्व? कसं सांगू. शेवटी मीच होऊन त्याला विचारलं, अरे कुठे प्रेमाभिमात पडलायस का. नाही. विजापूर दरबारामध्ये चिमुकल्या शिवाजींनी छाती काढून बादशाला सांगावं तशी आपली 28 इंची छाती काढून तो म्हणाला, नाही. कारण या जगात विशुद्ध प्रेम कुठेच मिळत नाही. कोणी सांगितलं तुला हे? आपल्याच पाखरांची शाळा या नाटकात आहे. काय करायचं.
मी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. माझ्या त्या पाखरांची शाळा नाटकातलं एक विनोदी पात्र हे वाक्य म्हणत असतं. शेवटी मला हा प्रकार अगदी असह्य झाला आणि मी म्हटलं, मग झालं काय तुला? अरे तू एवढा तरुण, इतका व्यासंगी, माझ्यापेक्षा सुद्धा तुझं वाचन दांडगं आणि रडतोस. काय करू? परिस्थिती हा अश्रूंचा सर्वात मोठा कारखाना आहे असं ओळिंबे म्हणतात. कोण ओळिंबे? आमच्या प्राज्ञाचे सर. तो कोण ओळिंब्या भेटला असता तर मी त्याला उलटा टांगून पुस्तकं जाळून त्याची दुरी दिली असती. काहीतरी अश्रूंचा कारखाना वगैरे. अरे असली काय परिस्थिती आली आहे तुझ्यावरती? माझ्या वडिलांना माझ्या जीवनाचं ध्येय कळत नाही. माझ्या डोळ्यापुढे सखाराम गटण्याचा पेंटर बाप आला. मी त्याला कोण तो काळा का गोरा पाहिलं नव्हतं, पण पेंटर असल्यामुळे बराच रंगीतही असेल, काय सांगता येत नाही. हा अक्षर इंचावर मोजून रंग भरणारा इसम त्याच्या घरामध्ये जन्माला आलेल्या या बालबृहस्पतीचं जीवन ध्येय त्याला कसं काय कळणार? जीवन ध्येय म्हटल्याबरोबर कुठल्या साईजमध्ये लिहू साहेब असं विचारणारा इसम तो. अरे पण काय जीवन ध्येय कळलं नाही तुझ्या वडिलांना? त्यांनी माझं लग्न करायचं कुटीला कारस्थान रचलंय. घटनाचे लहान ते जांभळं ओठ असे थरथर थरथर करत होते. कुटीला कारस्थान रचलंय वगैरे. अरे लग्न करायचं मग कुटीला कारस्थान कसलं? तुला लग्न करायचं नसलं तर नाही म्हणून सांग. तीच विनंती मी आपल्याला करायला आलो होतो. मला माझं काही वाटत नाही, पण जीवनाच्या समरात पुन्हा जीवन. घटने म्हणजे आता बांध फोडून बोलत होता. जीवनाच्या समरात रक्तबंबाळ व्हायचे प्रसंग यायचेच. अरे चांगलं लग्न ठरवतायत वडील तर रक्तबंबाळ वगैरे कशाला होतोय? मला माझं काही वाटत नाही. मी वडिलांच्या आज्ञेनुसार विवाह बंधनात स्वतःला जखडून घेईनही. प्रभू रामचंद्र हा माझा आदर्श आहे. मी ही वडिलांची अनुज्ञा पाळीन. आता प्रभू रामचंद्रांनी लग्न झाल्यावर अनुज्ञा पाळली होती हा तपशील जरासा घटने विसरला. त्या एवढ्याशा देहातून प्रभू रामचंद्र वगैरे शब्द ऐकताना मला हसूच आवरेना. बरं मग तुझं काय म्हणणं? मी तुझ्या वडिलांना येऊन भेटू? ते मी आपल्यावर सोपवतो. मी लग्नाला तयार आहे. अरेच्या आता मला कळे ना की हा जर वीर स्वतःची मान उतरवून द्यायला तयार आहे तर मी जाऊन काय शत्रूच्या तलवारीला धाड काढून येऊ? मी काय करायचं तुला? हा जर तयार आहे तिथे. मी एकदा सोडून 10दा लग्नाला तयार आहे, पण मी आपल्याशी प्रतारणा करू इच्छित नाही. घटनेच्या डोळ्यामध्ये काही वेडाबिडाची झागबीग दिसते की काय ते बघायला लागलो मी. माझ्याशी प्रतारणा? माझ्याशी कसली प्रतारणा? आपण विसरलात म्हणून मी विसरणार नाही. आपल्या पहिल्या भेटीत दिलेली स्वाक्षरी मी रोज वाचतो. त्याच्यावर आपण संदेश दिलेला आहे, साहित्याशी एकनिष्ठ राहा. मी कोट टोपी घालून निमूटपणाने त्याच्या वडिलांना भेटायला गेलो. एका जुनाट वाड्यापुढे आमचा रिक्षा थांबला. वाड्यातल्या कुठल्या अंधेऱ्या खोलीत आता हा माझा हनुमंत मला नेतो याची मी वाट बघायला लागलो. इतक्या डाव्या बाजूच्या जिन्याच्या अंधारातून एक भक्कम ग्रस्त खाली उतरले. चांगलं भरघोस टक्कल, करवती मिशा, कानावरती घनदाट केस, कपाळाला दुबोटी असं उभं गंध, पोटाचा विस्तार सदऱ्यातून बाहेर डोकावणारा, पांढरं स्वच्छ धोतर नेसलेला हा 50शीतला धष्टपुष्टग्रस्त हा घटण्याचा बाप आहे म्हटल्याबरोबर माझी छातीच धडधडायला लागली. मी त्यांना नमस्कार केला. ह्या घटण्याच्या घराबद्दलची माझी कल्पना साफ खोटी ठरली. पेंटिंगचं दुकान हा घटण्यांच्या अनेक व्यवसायापैकी एक व्यवसाय होता हो. त्याच्या बापाने रंगाचा तर सोडा पण दाढीचा ब्रश देखील कधी हाती धरला नव्हता. कारण खाली उतरल्याबरोबर त्यांनी ओसरीवर उभ्या असलेल्या एका न्हाव्याला आपण दाढी करणार नाही वगैरे सांगितलं त्याला. असल्या या घनघोर माणसाच्या घरात ही साहित्याची मुळी कशी काय उगवली मला काही कळेना. या साहेब, घटण्याच्या बापानी माझं रुंद आवाजात स्वागत केलं. या साहेब. सगळ्या आत जाऊन चहा सांग. बिळात उंदीर शिरावानं तसा सख्या आत पळाला. अर्ध्या तासाच्या मुलाखतीनंतर पुण्यामध्ये घटण्यांच्या 6 इमारती आहेत ही माहिती मला मिळाली. घटण्याच्या घरात म्हाताऱ्या विधवा आत्तेखेरीज बाई माणूस नाही हेही समजलं. आणि ती म्हातारी सध्या दम्याने हलकी झाल्यामुळे घरात बाई माणूस येणं हे किती आवश्यक आहे तेही कळलं. त्या वाघासारख्या चेहऱ्याच्या बापानी सखाची आई त्याच्या वयाच्या 12व्या दिवशी वारल्यानंतर पुन्हा लग्न केलेलं नव्हतं. सावत्राई म्हणजे काय ते साहेब मी स्वानुभवाने सांगतो. हां तुम्हाला, तुमच्यासारख्या विद्वान माणसाशी खोटं का बोलू?
आजवर 3 बाया ठेवल्या. बोटातल्या पोळ्याच्या अंगठीकडे बघत बघत घटनेचा बाप म्हणाला, कन्फेशन, आजवर 3 बाया ठेवल्या. आता आज आपल्यासारख्यांच्या आशीर्वादाने सारं काही आहे. घटण्याच्या बापाची श्रीमंती आणि माझ्यासारख्याचा आशीर्वाद, ही जोडी म्हणजे अजबच होती. हे म्हणजे नळाच्या आशीर्वादाने पाऊस पडल्यापैकी होतं. साहेब साहेब का वाटेल ते करा साहेब, पण आमच्या पोराला लग्नाला उभा करावं. एवढा धिप्पाड माणूस माझ्यापुढे कोकरू झाला होता. साहेब मुलगी म्हणजे नक्षत्रासारखी आहे साहेब. सोनगावकर सराफांचं नाव ऐकलं असेल आपण. आम्ही सराफांची नावच नुसती ऐकतो, हे कशाला यायला सांगायला पाहिजे. मी आवरला मोहतो. साहेब बुधवारामध्ये केवढा मोठा वाडा आहे साहेब. एकुलती एक मुलगी, चांगली शिकलेली आहे साहेब, चांगल्या 4-5 इयत्ता झालेली आहे. शिवाय कुंडली जुळते आहे आणि सखा आपला काहीतरी खोळ्यासारखं धरून बसलाय बघा. तुम्हाला वचन गेलाय म्हणतो. छे 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 छे, वर या साहेब वर या. मग 4-5 काळोखे जिने चढून आम्ही सख्याच्या खोलीत गेलो. सख्याच्या भिंती पुस्तकांच्या सगळ्या यांनी भरलेल्या होत्या कपाटांनी, आणि भिंतीवरती साने गुरुजींच्या शेजारी माझा फोटो होता. त्याच्या खाली थेट अगदी पेंटरच्या अक्षरामध्ये, असं वळवलेल्या अक्षरामध्ये एक बोर्ड होता, साहित्याशी एकनिष्ठ राहा, आणि खाली माझ्या सहीसारखी सही केलेली होती तिथे. सख्याच्या लग्नामध्ये मी माझी सगळी पुस्तकं त्याला भेट म्हणून दिली. प्रत्येक पुस्तकावर नवा संदेश लिहून दिला होता, साहित्याशी एकनिष्ठ राहा आणि जीवनाशीही. माझ्या हाताने जीवन हा शब्द त्यानंतर पुन्हा कधीही मी लिहिलं नाही. सख्या हा जीवनाशी एकनिष्ठ राहू लागल्याचं वर्षभरातच मला कळलं. सख्याचे वडील स्वतः चांदीच्या वाटीतून नातवाचे पेढे वगैरे घेऊन आलेले होते. काही वर्षापूर्वी सख्याने मला प्राज्ञाचे पेढे दिले होते, त्याच्या बापानी नातवाचे दिले. सखाराम घटने मार्गाला लागला. त्याच्या जीवनातला साहित्याचा बोळा निघाला आणि पाणी वाहतं झालं.